आज आम्ही सगळेजण कुठेतरी बाहेर निघालोय, काहीतरी स्पेशल आहे। त्यामुळे पार्थ आणि मी खूप एक्साइटेड आहोत। आणि मनस्वी तर काय, तिला फक्त बाहेर जायचा बहाणा पाहिजे असतो। कुठेही बाहेर जायचं म्हटलं की ती आधी तयार होऊन बसलेली असते। खालीच राहू दे तिला। झालं, काढलंय, काढल्यावर आलं तिला तसे। नमस्कार, सरिता सोमेन लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आम्ही आलो आहोत एका ओटी भरणाला। माझ्या मामाच्या सुनेचं ओटी भरून आहे आणि म्हणूनच मी सांगितलं होतं की मनू सोबत खेळायला कोणीतरी येणार आणि तिच्यासाठी मी एक सरप्राईज आणलंय। चला तर मग आपण सुरुवात। तर ही माझ्या मामांची सून आणि होणारी आई श्वेता माझ्या घरापासून अगदी 2-3 किलोमीटरवरच राहते। खूप वर्षांनी, जवळपास पुण्यात आल्यापासून पहिल्यांदाच मी अशा कार्यक्रमाला आली आहे। त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे, सगळ्यांची भेटीगाठी होणार आहे। त्यामुळे मला खूप छान आपण स्त्रिया कसल्या भारी असतो ना हो। स्वतःची हौस असो किंवा दुसऱ्याची हौस, ती हौस पूर्ण करण्याची जबरदस्त हौस मात्र आपल्याला असते। आणि दुसरं म्हणजे आपल्या भारतीय परंपरांमधला हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मला खूप आवडतो। खरं तर याचं कौतुक वाटतं, कारण जेव्हा एखादी मुलगी पहिल्यांदा गरोदर असते, तिच्या पोटामध्ये तो छोटासा जीव वाढत असतो, त्यावेळी तिला कुठेतरी चलबिचल असते, भीती असते की काय होणार, कसं होणार। पण जेव्हा हा डोहाळ जेवणाचा कौतुक सोहळा होतो, सगळ्या स्त्रिया मिळून तिचं कौतुक करतात, त्यावेळी तिला जाणीव होते की आपण कुणीतरी स्पेशल आहोत। आपल्यामध्ये बाळाला जन्म देण्याची ती ताकद आहे, शक्ती आहे आणि जी काही उरली सुरली भीती असते ती संपूर्ण निघून जाते। त्यामुळं बेबी शॉवर असो किंवा डोहाळ जेवण, असं कौतुक तर व्हायलाच हवं। एक कुठली पण उचल This is time.
काय ग ये कारण त्यांना फोटो नाही. त्यांनी बदलायला पाहिजे. तुम्ही सांगा आता. पेढा. श्वेतासाठी आम्ही मस्त सरप्राईज प्लॅन केलंय आणि तेच आम्ही तिच्यासाठी घेऊन चाललोय. आणि ही माझी भाची संस्कृती आणि श्वेताचं सरप्राईज इथं आहे. कुठे दिसतंय? दिस इज श्वेताचं सरप्राईज. चला, सरप्राईज फॉर श्वेता अँड गनू. एवढा वेळ सगळी चिल्ली पिल्ली कुठं गायब होती. केक बघितला की सगळी एका जागी गोळा झाली. थोडा की जोरात जोरात मध्ये मध्ये तसं बघायला गेलं तर डोहाळ जेवण आणि केक ही खूप वेगवेगळी कल्चर्स आहेत, पण या दोन्हीचीही आपण सांगड घातली तर खूप सुंदर कल्पना तयार होते. तर या पिनाटा केकमध्ये तुम्हाला 2 बाळं दिसतील. 2 बाळं का? कारण श्वेताला ट्विन्स आहेत, म्हणजे तिला जुळं आहे म्हणून. या जगातली सगळ्यात सुरक्षित जागा ती म्हणजे आईचा गर्भ, जिथं बाळ स्वतःला सगळ्यात जास्त समाधानी, शांत आणि सुरक्षित समजतं. त्याला कसलीच भीती नसते. तर माझ्या मते हा केक म्हणजे आईचा गर्भ आणि त्यामध्ये असणारी ही सगळ्यात समाधानी बालकं. त्यामुळंच मला ही कल्पना सुचली आणि म्हणून मी श्वेता आणि गणेशला हे सरप्राईज दिलं. आणि हो, माझ्या मते तरी हरणाला एवढ्या प्रेमाने आणि हळूवारपणे बाण मारणारी फक्त एक आईच असते. आणि खरं तर त्यानंतर आमचा उखाड्यांचा कार्यक्रम होता, त्यानंतर बरेचसे गेम्स होते, पण पाऊस आला आणि त्यामुळे हे गेम्स आम्हाला कॅन्सल करावे लागले. नाहीतर मग अजून खूप मजा आली असती.